गोपाल कृष्ण भगवान की जय. चांगदेवांनी बघितलं आणि या विभूतीकडनं आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे, यांच्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे हे लक्षात आलं. पण आज आपल्याला काय बघायचंय की या चांगदेवांना चांगावटेश्वर नाव का पडलं. त्याचं कारणही असं आहे की या त्यांच्या गावामध्ये दोन व्यापारी, वरणगावचे व्यापारी त्यांच्या गावात आले आणि चांगदेवांची आराधना करू लागले. शिष्य तर अनेकच. मग त्या शिष्यामध्ये हे व्यापारी आलेले आहेत आणि व्यापारी चांगदेवांची आराधना करायचे, त्यांची पूजा अर्चा करायचे. पण त्यावेळेला चांगदेव काय करायचे की दरवेळेला डोळे मिटून बसायचे. मग त्यांनी डोळे मिटून बसल्यामुळे काय व्हायचं की या व्यापाऱ्यांना असं वाटायला लागलं की हे चांगदेव बहुतेक आंधळे. मग बरं, या चांगदेवांची एक नियमित सेवा अशी होती. कारण बघा, प्रत्येक वेळेला आपण कोणता तरी नियम केला पाहिजे. भगवंताची आराधना करताना आपण एक नियम केला पाहिजे. या नियमाचं फलित आपल्याला 12 वर्षानंतर मिळतं. म्हणजे कुठला तरी एक नियम जेव्हा आपण करतो ना, तो 12 वर्षापर्यंत सातत्याने केला पाहिजे, मध्ये खंड नको आहे. ती खरी आराधना आहे. मग ही आराधना करत असताना काय होतं की कधी कधी होतं असं की भागवतकारांनी असं सांगितलेलं आहे की आता आपण एक नियम केलेला आहे, आपल्याला कुठे माहिती आहे आपला पुढचा श्वास आपला आहे का नाहीये, आपलं जीवन किती दिवस पर्यंत आहे. मग तो नियम आपण संकल्प केलेला की भगवंता मी हा माझा नियम कमी करणार नाहीये, मी या पद्धतीने माझी सेवा तू घेच. भगवंतही घेतात. परंतु समजा तो नियम आपण नित्यनियमाने करत असताना आपल्याला मृत्यू आला, आपल्याला तर माहिती नाही कुणाला कुणाचा कधी मृत्यू येणार आहे. मग त्यावेळेला जेव्हा भगवंताकडे गेलेले असतात तेव्हा भगवंत पाप पुण्याचा हिशोब लावलेलाच जातो ना. तर त्यावेळेला असा अधिकार आहे म्हणे आपल्याला की भगवंत जेव्हा पाप पुण्याचा हिशोब करतात त्यावेळेला ते सहज विचारतात की का रे, तू नियम केलायस, परंतु बघा आपण कुठला तरी नियम केला, व्रत केलं, तर त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं. पण 12 वर्षाचा संकल्प केलेला आहे, मध्येच मृत्यू आला तर कुठे आहे, आपण कुठे त्याचं व्रताचं उद्यापन करणार आहे. पण त्यावेळेला वरती जेव्हा देवाने तुम्हाला विचारलेला असतो प्रश्न, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी बुद्धी जागृत होते आणि तुम्ही फक्त भगवंताला विचारायचं की भगवंत मला तरी तू कुठे सांगितलं होतं मला आत्ता नेणार आहे म्हणून. आणि त्यावेळेला तुमचा तो संकल्प भगवंत पूर्ण करून घेतात. म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये नियमाला फार महत्व आहे. मग तो नियम तुम्ही कोणत्याही पद्धतीने आचरा, पण एक नियम नियमितपणे करायलाच पाहिजे. बरं, हे चांगावटेश्वर काय करायचे की दर दिवशी शिवलिंग आणि त्याच्या शिवलिंगाची पूजा करायची, म्हणजे यांचा हा नियम. मग आता एक दिवस काय झालं, बरं, दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडे एक वाटी असायची आणि ते काय करायचे की रोज एक वाटीभर तूप त्यांना लागायचं. जेवायला बसलं की वाटीभर तूप त्यांना लागायचं, वाटी सोबतच. पण या व्यापाऱ्यांनी जेव्हा बघितलं त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांनी विचार केला, आज की शिवलिंग तयार करायचंय ना, यांना तर काहीच दिसत नाही. म्हणून त्या व्यापाऱ्यांनी काय केलं, ती वाटीच शिवलिंग म्हणून उघडी घातली आणि चांगदेवाने आपली पूजा त्या वाटीवर केली. बरं, हे अंतर्ज्ञानी पण होते, यांना सगळं कळायचं, परंतु कळत असताना सुद्धा अगदी मला काहीच समजत नाही असा भाव ते आणायचे. आणि आता भोजनास बसले आणि बसल्याबरोबर त्यांनी त्या व्यापाऱ्यांना सांगितलं की माझी वाटी आणा. आता वाटी आणा म्हटल्याबरोबर हे वाटी आणायला गेले. यांना वाटलं आता तिथं ते लिंगाचे तिथे आपण वाळूमध्ये जी ठेवलेली आहे ती वाटी उचलून आणायची आणि यांना द्यायची. परंतु जेव्हा ते वाटी आणायला गेले तेव्हा ती वाटी निघेच ना.
ते जसं जसं ओढायला लागले वरती तशी तशी ती खाली चालली. आता काय करायचं? मग आता काय करायचं म्हटल्यानंतर व्यापारी ते पुन्हा आले, चांगदेवांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि सांगितलं की आम्ही काय केलं, तुमची वाटीच तिथं ठेवलेली आहे. त्यावेळेला चांगदेवांनी सांगितलं की हो हो, ती तर आता माझं दैवत झालेलं आहे. आणि त्या क्षणापासून त्यांना चांगा वटेश्वर या नावाने ओळखता येईल. म्हणजे त्यांची ख्याती तर एवढी झालेली आहे. बरं, आता आळंदीमध्ये जेव्हा आलेले तेव्हा आळंदीमध्ये बाकी सगळ्यांना कळालेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे ते भावंड सगळेजण चांगदेव जेव्हा त्या वाघावर बसून आले आणि हातात सापाचा चाबूक घेतलेला आहे, त्या अवस्थेमध्ये आलेले. त्या अवस्थेमध्ये आल्यानंतर आपली शक्ती दाखविण्यासाठी त्यांनी काय केलं होतं चांगदेवांनी, की त्यांना वाटलं हे असे आलेत ना, मला तर एवढ्या विद्या येतात. मग त्यांनी योग माया सोडली, म्हणजे एक मायावी शक्ती सोडली, की त्यांना वाटलं त्या भिंतीवर आपण मायावी शक्ती सोडावी, जेणेकरून या मायावी शक्तीमुळं ज्ञानेश्वरांची शक्ती कमी पडेल. परंतु ज्ञानेश्वर माऊली असा आवाज त्या भिंतीतून येत होता. भिंत चालत होती आणि यांची ही मायावी शक्ती तिथपर्यंत जात होती. तेव्हा ते शब्द कानावर आल्याबरोबर मायावी शक्ती नाहीशी झाली. आणि मग चांगदेवांना कळालं की यांची शक्ती केवढी आहे, अफाट विभूती आहे. आणि त्यावेळेला त्यांनी नतमस्तक झाले. बरं, नतमस्तक तरी कसे झाले? ते आडवे पडले. आणि जेव्हा ते आडवे पडले त्यावेळेला आपले गुरु या विभूती समोर, ज्ञानेश्वरांसमोर नतमस्तक झालेले आहेत, आडवे पडलेले आहेत. हे पाहिल्याबरोबर त्यांचे जे 1,00,000 शिष्य तिथं आले होते ते सुद्धा तसेच आडवे होते. आळंदीमधलं ते दृश्य म्हणजे आपण कधीतरी मोठ्या प्रमाणावर धुणं काढतो घरातलं आणि जागाच मिळत नाही, तेव्हा ते धुणं खाली वाळत घातलेलं असतं, त्या पद्धतीचीच अवस्था. कितीतरी वेळपर्यंत तेच सुरू आहे. आणि मग निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की यांना उठवल्याशिवाय तर हे उठणार नाही. आता ज्ञानेश्वर माऊलींजवळ गेले निवृत्ती दादा आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरा, किती वेळपर्यंत त्यांची आपण परीक्षा पाहणार, उठवा त्यांना. ज्ञानेश्वर माऊली गेल्या आणि चांगदेवांना उठवलं आणि उठवून आलिंगन दिलं. आलिंगन दिलं म्हणजे काय दिलं बघा. आपली भारतीय संस्कृती इतकी चांगली आहे की त्या संस्कृतीमध्ये बघा, हा आलिंगन देण्याचा प्रकार आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे फक्त दुरून राम राम करायचं आहे. पाश्चात्य संस्कृती स्वीकारण्याच्या नादामध्ये आपण वेगळंच काहीतरी घेतो. मग ते घेत असताना उच्च प्रतीच्या विभूतीने आपल्याला आलिंगन दिलं तर खूप चांगलं आहे, कारण त्यांची शक्ती आपल्यात येते. पण तो आज आपण बघतो, आज कुणी येतं आणि अगदी गळ्याला गळा भेट घेतात. गळा भेट घेत असताना ही कधीच नाही घ्यायची आहे का, तर त्यांच्यामध्ये असणारी विघातक शक्ती सुद्धा आपल्यात येते ना. मला सांगा, कुणाशी आलिंगन देत असताना चांगली शक्ती आलेली आपल्याला पाहिजे, पण विघातक शक्ती आपल्यात यावी का? त्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हातात हात सुद्धा द्यायचा नाही. महिलांनी तर कधीच हातात हात द्यायचा नाही. महिलांनी हातात हात न देण्याचं कारण सुद्धा काय आहे? ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला विवाहाच्या वेळेला पती सोबत पतीच्या हातात हात दिल्यानंतर सप्तपदी करायची. तो हात कायमच स्वरूपी मी माझ्या पतीच्या हातात दिले. याच्यानंतर तुम्ही हस्तांदोलन करायचं नाहीये. मग हस्तांदोलन करत असताना एका स्त्रीनं दुसऱ्या पुरुषाला हस्तांदोलन केलं तर मला सांगा त्याचा अर्थ काय होतो? याबाबत महान विभूती आपल्याला सांगतात की ही संस्कृती आहे. या संस्कृतीला जपलं तर आपल्यामध्ये भगवंताची आराधना करताना जी शक्ती येते ना, ती शक्ती म्हणजे सात्विक भाव आपल्यात निर्माण होतात. पण ज्ञानेश्वर माऊलींनी आलिंगन दिले आणि आलिंगन दिलं तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यातली शक्ती चांगदेवांमध्ये टाकली आणि चांगदेवांना ती शक्ती प्राप्त झाली.
मग पुन्हा मुक्ताबाईला सांगितलंय की मुक्ताबाई आता यांना गुरु उपदेश द्या. मुक्ताबाईंनी गुरु उपदेश दिला आणि तो गुरु उपदेश मिळाल्यानंतर आता मुक्ताबाई जेव्हा गुरु झालेल्या आहेत तेव्हा सगळ्या सगळ्या आळंदीमध्ये केवढं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि ज्याला त्याला वाटायला लागलं की चांगदेव 1400 वर्ष आयुष्य असणारे 14 वर्षाच्या मुक्ताबाईनं त्यांना शिष्यत्व त्यांचं पत्करलं. म्हणजे आता 14 वर्षाच्या मुक्ताबाई 1400 वर्ष वय असणाऱ्या चांगदेवांच्या गुरु झाल्या. बातमी सर्वत्र पसरली. आणि बघा आळंदीमध्ये तर काय वातावरण आहे. आणि जो तो आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जेव्हा कळायला लागला काय का हो त्या ईश्वरी विभूती आहेत आणि आळंदीचं भाग्य केवढं. कारण प्रत्यक्षात ईश्वराचे आशीर्वाद वास्तव्याला आहेत. आपण बघतो एखाद्या राजाने जेव्हा म्हणजे शिष्यत्व पत्करलं एखाद्या गुरूंचं तर त्या गुरूंचं महत्व सुद्धा किती वाढतं. कारण सहज कोणीतरी म्हणतं अहो त्या राजांचे ते गुरु आहेत. म्हणजे शिष्यामुळं सुद्धा गुरूंचं महत्व वाढतं. आळंदीमध्ये तेच झालं. आजूबाजूला सर्वत्र कळायला लागलं की चांगदेव 1400 वर्ष आयुष्य असणारे वय असणारे आणि सगळ्या विद्या पाठ आहेत त्यांना. सगळं 18 शास्त्र षट पुराण उपनिषद सगळं सगळं माहिती. 14 विद्या 64 कला काय माहित नाही असं नाही आहे. मग आणि 65वी कला प्राप्त व्हावी म्हणून ही चांगदेव 65 म्हणजे 65 कला पण झाल्या. आणि ही माहिती जेव्हा कळाली तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक आळंदीमध्ये यायला लागले. व्यापारी यायला लागले. इतर प्रकारचे व्यवसाय करणारे लोक यायला लागले. श्रीमंत वर्गातले यायला लागले. गरीब वर्गातले यायला लागले. बघता बघता आळंदीमध्ये 3 लाख लोक जमा झाले. आणि 3 लाख लोक जमा झाले त्यावेळेला चांगदेवांनी विचार केला की ही एवढी चांगली संधी आहे. मला माझ्या गुरूंचं पाद्यपूजन करता येईल. त्यांची मला पूजा करता येईल. कारण ते प्रत्यक्ष ईश्वराचे अंश आहेत. पण मग ही बातमी जेव्हा चांगदेवांनी आपल्या शिष्यांना सांगितली तेव्हा शिष्यांना तर केवढा आनंद झाला. जो तो आपल्या वाट्याला येईल ते काम करायला तयार आहे. तोपर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांचे आजी आजोबा आळंदीमध्येच आहेत. त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना बोलवण्यात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांची पूजा केली. कारण सांगितलं की तुमच्या कुळामध्ये ईश्वराचे आशीर्वाद झाले. तुम्ही किती पुण्यवान आहात. त्यांची पूजा झाली. चांगदेवांनी आपल्या शिष्यांकरवी ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती दादा सोपान मुक्ताबाई यांना सुवर्णाच्या आसन मांडलेले. विविध प्रकारचे अलंकार अंगावर घातलेले आहेत. आणि सगळंच काही येत होतं. त्यामुळे अनेक प्रकारचे ब्राह्मण बोलवले आणि यथा सांग वेद मंत्राच्या घोषामध्ये आळंदीमध्ये त्यांची पूजा झाली. आता आळंदीमध्ये बघितलं तर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे. एवढी गर्दी जमलेली आहे आणि प्रत्येक जण तेवढ्याच आनंदात आहे. कारण प्रत्येकाला तो प्रत्यक्ष सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी बघता येतोय. तो आनंद अंतःकरणामध्ये साठवता येतो. पण ती पूजा झाल्यानंतर प्रत्येक येणाऱ्यांना प्रसाद मिळावा ही पण भावना आहे. त्यामुळं नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर मोठमोठ्या पद्धतीचे मंडप उभारण्यात आले आणि स्वयंपाकाची तयारी झाली. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक झालेला आहे. लाडू पेढे जिलब्या विविध प्रकारचे मिष्टान्न या पद्धतीचा स्वयंपाक तयार झाला. तो स्वयंपाक नैवेद्य म्हणून यांना दाखवण्यात आला आणि सगळे लोक जेवण करून तृप्त झाले. परंतु त्या दिवशी चांगदेवांनी आळंदीमध्ये सगळ्यांना सांगितलंय की प्रत्यक्ष भगवंताने आपला प्रसाद घेतलेला आहे. आणि म्हणून आजही आळंदीमध्ये तुम्ही एक शीत जरी
अन्नदान म्हणून दिलं तरी महायज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. एवढं महत्व त्या आळंदीतलं अन्नदानाचं. ते अन्नदान झालं आणि आता मात्र सांगदेवांना आपण खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालेलं आहोत असं वाटायला लागलं. अंतःकरण तेवढंच भरून आलं. त्याच अंतःकरणाने आयुष्यभर त्यांनी आपण शिष्य आहेत आणि हे शिष्यत्व आपल्याला याच पद्धतीने पुढे नेता आलं पाहिजे हा मनामध्ये विचार ठेवला आणि त्या भगवंताचे आशीर्वाद घेतले. तेच आशीर्वाद आपण सुद्धा आपल्याला मिळावेत अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.